नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे 1 मे आणि आज आपण जाणार आहोत राईडला, तेही अलिबागला. लेट्स गो. गुड मॉर्निंग. मी पण सकाळी उठून तुमच्या घरातून संसार बसून चला निघूया. आजच्या राईडला आपल्यासोबत आहेत प्रताप जाधव, ही आहे आपली बाईक आणि हा आहे मी. वाशीच्या ब्रिजवरून उगवत्या सूर्याचे दर्शन घेत आता आपण पनवेलच्या दिशेने निघालेलो आहोत. आणि आता वेळ झालेली आहे आपल्या नाश्त्याची. साई स्नॅक्स. गेलं तिकडे जाण्यासाठी. गरमागरम मेदूवडे आलेले आहेत आणि गरमागरम वडापावही आलेला आहे. मराठी वडापाव आणि मेदूवडा. चहा नाश्ता करून आता आपण पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. इथे डाव्या बाजूला आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा, एक छोटीशी नदी आणि कर्नाळ्याचा किल्ला यांचं विहंगम असं दृश्य पाहायला मिळते. पेण आणि वडखळ पार करून आता आपण पोयनाडमध्ये आलेलो आहोत. गरमी जास्त असल्यामुळे आता मला तहान लागलेली आहे. तहान लागले म्हणजे एक ब्रेक तर बनतोच. जोशी वडेवाले यांच्याकडील कैरीचं पन्नं ट्राय केलं. खरोखर एक नंबरच आहे. कैरी पन्नं पिता पिता आमच्या गप्पाटप्पा रंगल्या. छोटासा ब्रेक घेऊन आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. रखरखत्या उन्हामध्ये दुतर्फा असलेली झाडे शरीराला थंडावा देत आहेत. दुपारची वेळ झालेली आहे आणि आता वेळ झालेली आहे आपल्या जेवणाची. आणि आता आपण आलेलो आहोत बागमाळा येथील कनगुटकर खानावळ येथे.
गुरुवार असल्यामुळे आज आपण शाकाहारी थाळी मागवलेली आहे. मी आलो भाई अलिबाग. बरोबर, मस्त आहे, मस्त आहे. झणझणीत आहे, व्हेरी गुड. मस्त. वाटाण्याची भाजी आहे, भारी. घरगुती पद्धतीचं आणि रुचकर असं व्हेज आणि नॉनव्हेज थाळी मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे कनगुटकर खानावळ. तुम्ही येथील कधी जेवण ट्राय केलं आहे का? नसेल तर पुढे कधी इथे आलात तर नक्कीच ट्राय करा. मस्त पोटभर आता जेवण झालेलं आहे आपलं आणि आता आपण चाललेलो आहोत नागावच्या बीचवरती. वाह, डाव्या बाजूला काय सुंदर मंदिर आहे. नागावच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले आणि आता आपण पुढे निघालो आहोत. अखेर आपण नागावच्या समुद्रावरती आलेलो आहोत. समुद्राला फार भरती असल्यामुळे आपल्याला काही आतमध्ये आज जाता येणार नाही. अलिबाग म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे टुमदार घरे, बंगले, नारळी पोकळीच्या बागा आणि आळी आणि या आळ्यांमध्ये असलेले सुंदर असे मंदिरे. मंदिरांच्या समोर असलेल्या पुष्करणी सर्वांचं लक्ष वेधून घेतात. संध्याकाळ होत आलेली होती आणि मुंबईला जाण्यासाठी आम्ही रोरोची तिकिटे काढलेली होती. पण उशीर झाल्यामुळे आमची रोरो चुकलेली होती. त्यामुळे आम्ही रस्त्याच्याच मार्गाने मुंबईला जाण्याचा विचार केला. मांडवापासून मुंबईकडे जाताना रस्त्याच्या शेजारी आम्हाला एक छानशी अशी जागा मिळाली. त्या जागेमध्ये आमच्या बाईक्स वगैरे लावून आम्ही मनसोक्त फोटोज काढले. पाहता पाहता तिथे सूर्यास्तही सुरू झाला. त्या सूर्यास्ताचा आनंद घेत आम्ही तिथे बराच वेळ काढला. तर मित्रांनो, आता आपण आपला परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.